वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे दारवा मार्ग बाहेरील राहुल नगर येथे रहिवासी असलेले अखिल शहा यांच्या राहत्या घरात गॅस सिलेंडरने भडका घेतला। सविस्तर वृत्त असे की 4 ऑक्टोबरच्या सकाळी 4:30 वाजता अखिल शहा यांच्या राहत्या घरी त्यांची पत्नी चहा करण्यासाठी गॅस पेटवण्यास गेली असता अचानक गॅस सिलेंडरने भडका घेतला। अचानक पेटलेल्या सिलेंडरमुळे अखिल शहा यांची पत्नी घाबरून बाहेर पडत आली व आरडाओरडा सुरू केल्यामुळे घरातील सगळे लोक स्वयंपाक खोलीकडे धावले असता गॅस सिलेंडरने धगधग पेटताना दिसून आले। कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी पोते, ब्लँकेट व पाणी सिलेंडरवर टाकण्यास सुरुवात केली, मात्र सिलेंडरचा भडका कमी होत नसल्यामुळे अखिल शहा यांनी आमचे विदर्भ न्यूज प्रतिनिधी अक्षय लोटे यांना फोन करून घटनेची माहिती दिली। अक्षय लोटे यांनी ताबडतोब कारंजा नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक विजय वानखडे यांना संपर्क करून अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठविले व त्यांच्यासोबत कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधार सिंह सोनोने यांना सुद्धा माहिती दिली। त्यामुळे ड्युटी ऑफिसर उपनिरीक्षक खंडारे हे सुद्धा घटनास्थळी हजर झाले। अखिल शहा यांच्या परिवारातील सदस्य व परिवारातील नागरिक व नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे चंदू दराडे, अहमद खान, संकेत अगमे यांना सिलेंडरची आग विझवण्यात यश मिळाले। अचानक लागलेल्या आगीमुळे सिलेंडरचा स्फोट होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती, मात्र ही म्हण या ठिकाणी लागू झाली की देव तारी त्याला कोण मारी। आम्ही विदर्भ न्यूज वर समस्त नागरिकांना आवाहन करतो की प्रत्येकाने आपल्या घरातील सिलेंडर अतिशय सावधानतेने हाताळावे व कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास ताबडतोब भारत गॅस यांच्याशी संपर्क साधावा। कारंजा लाड इथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।